नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अजून काही महत्त्वाचे व्यावहारिक अनुप्रयोग शिकणार आहोत. तर आताचा विषय आहे जीपीटी व्हिजन म्हणजे काय? जीपीटी व्हिजन म्हणजेच जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर व्हिजन ही एक ओपन एआयने विकसित केलेली एआय क्षमता आहे, जिला तुम्ही चित्र, फोटो किंवा स्क्रीनशॉट याला इनपुट दिलं, तर ती त्यावर प्रक्रिया करू शकते आणि त्याविषयी अचूकपणे उत्तर देऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं, तर जीपीटी व्हिजन म्हणजे तुम्ही एखादा फोटो दिला आणि एआय त्यात काय आहे हे समजून त्यावर आधारित उत्तर देईल. जीपीटी व्हिजनचा तांत्रिक पाया जाणून घेऊया. हे मल्टीमोडल एआय मॉडेलचा एक भाग आहे. म्हणजे हे एकाच वेळी मजकूर आणि दृश्य समजून घेऊ शकतं. GPT-4o हे त्याचं नवीनतम स्वरूप आहे, ज्यामध्ये व्हिजन आणि लँग्वेज दोन्ही क्षमतांचा मेळ असतो आणि हे झिरो शॉट लर्निंगवर आधारित आहे. म्हणजे पूर्व शिक्षणाशिवायही फोटो समजता येतो. जीपीटी व्हिजन काय करू शकतो? तर तुम्ही त्याला काही चित्र दिलंय इनपुट म्हणून, तर ते त्याचं विश्लेषण करू शकतं. उदाहरणार्थ फोटोतील वस्तू, इमारती, नकाशे किंवा तुम्हाला ते सीन डिस्क्रिप्शन सुद्धा काढून देईल. नंतर त्यामध्ये OCR क्षमता असते. OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन, ज्यामध्ये जीपीटी व्हिजन तुमचा हस्तलिखित किंवा प्रिंटेड मजकूर वाचतो आणि टेक्स्टमध्ये रूपांतर करतो. तुम्ही एखादं स्क्रीनशॉट सुद्धा ChatGPTला इनपुट देऊ शकता. मग त्यामध्ये ॲप UI असते किंवा वेबसाईट डिझाइन असते किंवा एरर मेसेजेस असतात. यांचं सुद्धा तुम्हाला जीपीटी व्हिजनच्या सहाय्याने अर्थ समजतो. तुम्ही एखादी डायग्राम देऊ शकता किंवा एखादा चार्ट इनपुट देऊ शकता. एआय त्यावर आधारित तुम्हाला डिटेल्ड विश्लेषण करून देईल. काही फ्लोचार्ट असेल, ग्राफ असतील तर त्याचा अर्थ सुद्धा सांगेल. चुका ओळखणे. तुम्ही काही तिरके फोटो किंवा काही डिझाईनमधील विसंगती असतील किंवा दस्तऐवजामध्ये त्रुटी असतील, तर त्यांचे फोटो किंवा स्कॅन्ड इमेजेस जर का एआयला दिले, तर त्या चुका देखील तुम्हाला ओळखता येतील. शिक्षण आणि स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला मिळेल. काही गणिती आकृती असतील, काही विज्ञानाचे मॉडेल्स असतील, काही संज्ञा असतील, काही इक्वेशन्स असतील, त्याचं स्पष्टीकरण काढून मिळतं. तुम्ही एखादा हँड रिटन कोड लिहिलेला आहे, तर त्याचा फोटो फक्त तुम्हाला जीपीटी व्हिजनला इनपुट द्यायचा आहे. तुम्हाला तो कोडसुद्धा समजावून देईल. एखादी ॲक्शन तुम्हाला रिकॉग्नाइज करायची असेल, डिझाईनमधील किंवा फोटो एडिटिंगमधील काही सुधारणा हव्या असतील, तर त्यासुद्धा तुम्हाला जीपीटी व्हिजन करून देईल. जीपीटी व्हिजन कुठे वापरता येते? तर हे तुम्हाला ChatGPTमध्ये उपलब्ध असतं. तुम्ही OpenAIची जर का API ॲक्सेस करू शकत असाल, तर तुम्ही त्याला कस्टम ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा इंटिग्रेट करू शकता. जीपीटी व्हिजनचे उपयोग कोणासाठी आहेत? तर विद्यार्थ्यांसाठी नोट्स वाचायला, गणिती आकृती समजवायला, हस्तलिखित नोट्स टाइप करायला हे खूप उपयोगी असतं. शिक्षक किंवा ट्युटरसाठी अभ्यासक्रमात सादरीकरण, डायग्रामचं विश्लेषण करायला उपयोगी असतं. व्यावसायिक डिझायनर्स लोक युजर इंटरफेसचं परीक्षण करू शकतात, स्लाईडचं विश्लेषण करू शकतात. कंटेंट क्रिएटर्स फोटोवरून मजकूर सुद्धा निर्माण करू शकतात आणि जर का तुम्ही डेटा अनालिस्ट आणि इंजिनिअर असाल, तर ग्राफ सुद्धा समजून घेऊ शकतात, रिपोर्ट वाचू शकतात अगदी कमी वेळामध्ये. कसं? ते बघूया. तुम्हाला फक्त काही प्रॉम्प्ट्स टाकायचे आहेत. इथं आम्ही काही मराठीतले सोपे प्रॉम्प्ट दिलेले आहेत. उदाहरणार्थ, इमेज अपलोड केल्यानंतर ह्या इमेजमध्ये काय चाललं आहे ते सांगा. एखादा मेनू देऊन बघा आणि त्याला मराठीत अनुवादित करून मागा. एखादी सर्किट डायग्राम देऊन बघा, त्याचं स्पष्टीकरण घ्या. एखादा फोटो द्या बिल्डिंगचा आणि विचारा, या फोटोमध्ये किती मजले आहेत? किंवा एखादी स्कॅन्ड इमेज द्या आणि टाइप करायला सांगा. आपण याचं प्रात्यक्षिक बघूया. आता मी आलेलो आहे ChatGPTच्या नवीन विंडोवरती, जिथं एक इमेज आहे आणि मला ती ChatGPTला इनपुट द्यायची आहे. तर या इमेजमध्ये एक टेक्स्ट आहे स्कॅनिंग संदर्भात. मी ह्या इमेजला ChatGPTच्या इथं प्रॉम्प्टच्या खाली ॲड फोटोज अँड फाइल्स नावाचा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करून इनपुट केलेलं आहे आणि खाली प्रॉम्प्ट लिहिला आहे की ह्या इमेजमधील टेक्स्टला एक्स्ट्रॅक्ट करा. मला लगेच ChatGPTने उत्तर द्यायला सुरुवात केली. खालील मजकूर हा दिलेल्या प्रतिमेवरून अचूकपणे ओळखून एक्स्ट्रॅक्ट केला आहे आणि हे बघा त्याचं टेक्स्ट मला एक्स्ट्रॅक्ट सुद्धा करून मिळालेलं आहे. युनिट 2 स्कॅनिंग. स्कॅनिंग इज अ क्विक रीडिंग फॉर द पर्पज ऑफ लोकेटिंग स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आणि संपूर्णतया
टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. हवं असल्यास याच मजकुराचा अनुवाद, संक्षेप किंवा स्वरूप बदलून जसे की पॉइंट्स, टेबल, पीपीटी स्लाइडसाठी देऊ शकतो. तुम्ही या गोष्टीचा वापर फक्त टाइप केलेल्या टेक्स्टला असं नाही, तर हँडरिटन नोट्स असतील, तर त्यांना सुद्धा तुम्ही इनपुट देऊन माहिती मिळवण्यासाठी करू शकता. एखादी प्रॅक्टिकल यूज केस म्हणजे आता माझ्याकडे हा एका कन्स्ट्रक्शन साइटचा फोटो आहे आणि मला ही इमेज ChatGPTला इनपुट द्यायची आहे आणि विचारायचं आहे, की या बिल्डिंगमध्ये किती मजले आहेत ते आयडेंटिफाय कर. तर बघूया. हाऊ मेनी स्टोरीज आर देअर इन धिस बिल्डिंग? हे बघा उत्तर मिळालंय मला. द बिल्डिंग इन द इमेज appears to have 23 स्टोरीज इन्क्लुडिंग द ग्राउंड लेवल. हे खूप स्पेसिफिक लेवलला काम केलंय यांनी. I counted the visible horizontal layers of balconies and windows from bottom to top. Let me know if you would like a version of the images with the floors marked. आता मी अजून एक प्रॉम्प्ट दिला. नाउ देअर आर 2 बिल्डिंग्स आणि 2 बिल्डिंगचा फोटो आहे. तो इथं इनपुट केलेला आहे. बघूया काय उत्तर मिळतंय ते. Yes, in this image we can clearly see two buildings side by side, both still under construction or nearing completion. Here is the floor count. Left building, I counted 23 stories. Right building also has 23 stories. Both buildings appear to be part of the same residential complex and are likely commercial and are likely symmetrical in height and design. अशा रीतीने आपण फक्त बिल्डिंगचा फोटो देऊन स्टोरीज काउंट केलेल्या आहेत. आता एखाद्या कन्स्ट्रक्शन साइटवरती काही साइट निर्माण सुरक्षा निरीक्षण वगैरे तुम्हाला करायचं असेल, तर ते कशाप्रकारे करू शकता? इथे एक फोटो दिलेला आहे, ज्यामध्ये हे बघा ही कन्स्ट्रक्शन साइटवरची लिफ्ट दिसते आहे आणि काही सामान पडलेलं आहे इथं आणि इथं सेफ्टी नेट वगैरे लावलेले आहेत. व्हॉट इन्फॉर्मेशन कॅन यू रिव्हील फ्रॉम धिस इमेज? असा मी याला आता प्रॉम्प्ट देतोय. आणि प्रॉम्प्ट दिल्यानंतर थोड्याच वेळात मला आता माहिती मिळणार आहे. This image appears to show a construction site of a multi-story building. Here are some key observations and inferences based on the image. Construction site details. Structure type, reinforced concrete frame structure under construction, possibly a residential or commercial building. Lift, hoist system. बघा लिफ्ट सुद्धा डिटेक्ट केलेली आहे. There is a temporary construction lift, material or passenger lift being used for vertical transportation. खूप छान. This lift has a safety cage and its entrance is loaded with construction materials in bags, cement, sand, aggregates, etc. आणि इमेजमध्ये काही सेफ्टी साइन्स होते. ते पण इथे आलेले आहेत बघा. वॉर्निंग सायनेज इज विजिबल, कॉशन, यूज ऑफ लिफ्ट ॲट युअर ओन रिस्क. बिल्डिंग डी, जो साइन बोर्ड लावला होता इथे बिल्डिंग डीचा, तो सुद्धा रिकॉग्नाइज झालेला आहे. आणि फ्लोअर लेवल सायनेज इज ऑल्सो विजिबल, फॉर एक्झाम्पल 3rd फ्लोअर. आणि इथं ग्रीन नेटिंग आहे सेफ्टी आणि डेब्रिस प्रोटेक्शनसाठी हँगिंग फ्रॉम द अप्पर फ्लोअर्स. नंतर कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, बॅग ऑफ मटेरियल्स, अ हीप ऑफ लूज सँड और फाईन ॲग्रिगेट इज ऑल्सो विजिबल टू द राईट. आणि वर्कफोर्स, अ वर्कर वेअरिंग अ हेल्मेट इज विजिबल इनसाइड द लिफ्ट, इंडिकेटिंग सम लेवल ऑफ कॉम्प्लायन्स विथ PPE, पर्सनल प्रोएक्टिव्ह इक्विपमेंट. आता पॉसिबल इन्फरन्सेस काय आहेत? तर एक स्टेज ऑफ कन्स्ट्रक्शन आपल्याला आयडेंटिफाय करून मिळते. साइट सेफ्टी सुद्धा आपल्याला समजते आहे, की अनसिक्युअर्ड मटेरियल आहे, ओपन लिप शाफ्ट आहे, अनक्लिअर इफ फॉल प्रोटेक्शन इज ॲडिक्वेट आणि रिस्क ऑब्झर्वेशन सुद्धा आहेत. आता यावरून मी ChatGPTला एक रिपोर्ट बनवून मागतोय. Can you please provide me a detailed site report in Marathi based on above observations? Thank you.
आता परियोजनेचं नाव इथं एक टेम्पररी घेतलंय, पण बाकीचे डिटेल्स बघा. इमारत, रिबिल्डिंग, साइटवरून मिळालेली निरीक्षणे, सद्यस्थितीत आर-सी-सी स्ट्रक्चर पूर्ण होत आहे. इमारतीला अनेक मजले आहेत. काही मजल्यांवर स्लॅब आणि कॉलम पूर्ण आहेत. भिंतीचं प्लास्टरिंग किंवा फिनिशिंग कार्य सुरू झालेलं नाही. लिफ्ट व माल वाहतुकीची यंत्रणा कार्यरत आहे. लिफ्टमध्ये जाळीदार संरचना असून त्यात सुरक्षा दरवाजे लावलेले आहेत. आणि लिफ्टच्या प्रवेशद्वारी व आत सिमेंट, रेती, प्लास्टर मटेरियल्सचे पोती ठेवलेले आहेत. सुरक्षा संबंधित निरीक्षणे, हेल्मेट घातलेला एक कामगार, काही प्रमाणात सुरक्षा उपाय अवलंबले जात आहेत. हरित जाळी, भिंतीवर सावधगिरीचे फलक, साहित्य साठवण व हाताळणी आणि लिफ्ट प्रवेशद्वारासमोर पोत्यांचा अडथळा आहे. यामुळे लिफ्टमध्ये ये-जा करताना अडथळा निर्माण होतो. आग सुरक्षा, एका कोपऱ्यात लाल रंगाचा ड्रम किंवा अग्निशमन उपकरण ठेवलेले दिसते, परंतु त्यावर कोणतीही स्पष्ट सूचना नाही. धोक्याचे मुद्दे दिलेत आणि काही रिकमेंडेशन्स दिलेले आहेत. किती छान रीतीने आपल्याला एक सेफ्टी रिपोर्ट डिझाइन करून मिळालेला आहे. आणि बघा संदर्भ पण दिलाय. वरील निरीक्षण एका प्रत्यक्ष फोटोवर आधारित असून पुढील तपासणीसाठी अधिक प्रतिमा आवश्यक असतील. तर या गोष्टीचा एक कमर्शियल लेव्हलला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. अजून एक चांगला उपयोग आहे टिल्टेड इमेज करेक्शनचा. ही एक इमेज आहे जी की एका तिरक्या साइडने कॅप्चर करण्यात आलेली आहे आणि ही जी उजव्या साइडची अंडर कन्स्ट्रक्शन साइट आहे, हिला मला बर्ड आय व्ह्यूमध्ये कन्व्हर्ट करून हवंय. बर्ड आय व्ह्यू म्हणजे वरून पक्षी उडत असेल तर त्याला खाली जसं चित्र दिसेल तशा अवतारात. तर आपण आता ही इमेज ChatGPTला इनपुट दिलेली आहे आणि प्रॉम्प्ट टाकला आहे की "धिस इमेज इज कॅप्चर्ड बाय टिल्टेड मोबाईल फोन कॅमेरा. कॅन यू प्लीज मेक इट कंप्लीटली टॉप व्ह्यू?" तर बघा, "टू मेक धिस इमेज अपीअर ॲज अ कंप्लीटली टॉप डाउन बर्ड्स आय व्ह्यू, आय कॅन डिजिटली करेक्ट द टिल्ट अँड पर्स्पेक्टिव्ह डिस्टॉर्शन. प्लीज होल्ड ऑन व्हाईल आय प्रोसेस अँड ट्रान्सफॉर्म द इमेज." आणि छानपैकी मला एक इमेज सुद्धा आउटपुट करून मिळालेली आहे. मी ज्या पण इमेजवरती पिनपॉइंट केलं होतं, ज्या बिल्डिंगवरती, तशीच्या तशी मला इथं त्याचा टॉप व्ह्यू मिळालेला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये या गोष्टीचा खूप छान उपयोग होऊ शकतो आणि अनेक कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सहजरित्या सॉल्व्ह होऊ शकतात. आपण इलेक्ट्रॉनिक्ससाठी ChatGPTचा कसा वापरू शकतो, हे सुद्धा एकदा बघून घेऊया. GPT व्हिजनचा वापर करून तुम्ही सर्किट डायग्रामचं स्पष्टीकरण सुद्धा मागू शकता. आता मी हा प्रॉम्प्ट कॉपी करतोय आणि ChatGPTला इनपुट देतोय. त्यासोबतच एक इमेज आहे सर्किटची, ती सुद्धा आता मी इनपुट देतोय. आता ही डीसी मोटर इंटरफेसिंग करण्यात आलेली आहे एका मायक्रो कंट्रोलर सोबत 8051. त्या इमेजला मी आता ChatGPTला इनपुट देतोय आणि विचारलं की या सर्किट डायग्रामचे स्पष्टीकरण द्या. हे बघा, वरील आकृतीमध्ये 8051 मायक्रो कंट्रोलरचा डीसी मोटरसह इंटरफेस दाखवण्यात आला आहे. या सर्किट डायग्राममध्ये विविध भागांची व कार्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि घटक आणि संपूर्ण सर्किटचे कामकाज. कोणत्या पिन कुठं कनेक्ट झालेल्या आहेत ते सुद्धा दिलंय. स्पीड कंट्रोलसाठी, डायरेक्शन कंट्रोलसाठी, बायडिरेक्शनल सिग्नलसाठी किंवा PWM सिग्नल आउटपुटसाठी, वेग नियंत्रणासाठी. हे बघा, एकदा सर्किट डायग्रामकडे सुद्धा बघून घेऊ. हा मायक्रो कंट्रोलर आहे 8051. हे मोटर ड्रायव्हर आहे आणि ही डीसी मोटर आहे. आणि इथं पिन्स वगैरे डिस्क्रिप्शन सगळं रीड झालेलं आहे. PWM आउटपुट पिन, बायडिरेक्शनल कंट्रोल सिग्नलच्या पिन, नंतर हे काही कपॅसिटर, स्विचेस, रेझिस्टर्स, पॉवर सप्लाय, ग्राउंड,
सारं काही रीड करण्यात आलेलं आहे. आपण काय करू, या सर्किटला रन करण्यासाठी जो प्रोग्राम लागतो ना, तो लिहून मागू ChatGPTकडून. प्लीज प्रोव्हाईड मी एम्बेडेड सी कोड फॉर रनिंग धिस मोटर. हे बघा, हिअर इज अ बेसिक एम्बेडेड सी कोड फॉर रनिंग अ डीसी मोटर युजिंग 8051 मायक्रोकंट्रोलर अँड L293D मोटर ड्रायव्हर. छानपैकी मला कोडसुद्धा लिहून मिळालेला आहे. तुम्ही जर का इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असाल, तर तुम्हाला सहज रीतीने समजून येईल. या कोडला तुम्हाला फक्त कॉपी करायचं आहे, एखाद्या IDEमध्ये पेस्ट करून त्याला हेक्स फाईलमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि मायक्रो कंट्रोलरमध्ये बर्न केलं, तर तुमचं हे पूर्ण सर्किट मग कार्यरत होणार आहे. या कोडमध्ये तुम्ही काही चेंजेससुद्धा करू शकता. सध्या स्विच बेस कंट्रोल आहे. प्लीज मॉडिफाय धिस प्रोग्राम ॲज इफ the motor runs continuously for 1 minute at a time when clockwise, and it runs for 5 minutes anti-clockwise when the appropriate switch is selected. एंटर करतो. आता बघा, बिहेवियर काय असणार आहे, तर इफ डायरेक्शन स्विच जर का 0 असेल तर क्लॉकवाईज होईल 1 मिनिटासाठी आणि डायरेक्शन स्विच जर का 1 असेल तर अँटी क्लॉकवाईज होईल 5 मिनिटासाठी आणि स्पीड स्विचेस आर इग्नोर्ड. हे बघा, मॉडिफाईड एम्बेडेड सी कोड. छानपैकी मला कोड मिळालेला आहे आणि सगळं लॉजिक यामध्ये एम्बेड केलं आहे. तुम्ही किती एक्सपर्ट असाल, तरी या लेव्हलचं कोडिंग करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 तास लागेल. पण ChatGPTने आपल्याला एका मिनिटामध्ये योग्य ते आन्सर दिलेला आहे. मी असं नाही म्हणत, की ChatGPT ह्युमन कोडरला पूर्णपणे रिप्लेस करेल. पण समजा तुम्ही ऑलरेडी एक कोडर असाल आणि तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा आहे, एफिशियन्सी वाढवायची आहे. तर तुम्ही अशा टूलचा वापर करून तुमच्या स्किल्सला कोणत्या लेव्हलला नेऊ शकता याचा नक्की एकदा विचार करा. धन्यवाद.